लहान मुलांसाठी छान छान गोष्टी, बोधकथा. आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव तुम्ही मला नंतर सांगणार आहात. ओके. गोष्ट पहिल्यांदा छान ऐकायची आणि या गोष्टीतून जो बोध निघणार आहे त्याच्यावरून तुम्ही मला एक काय सांगायची आहे, म्हण सांगायची आहे. ओके. तर एके दिवशी दोन मुलं असतात, ते रस्त्यावरून चालले असतात. मुलं कुठून चाललेली असतात? रस्त्यावरून. आणि जमिनीवर त्यांना एक बदाम पडलेला दिसतो. आवडतो ना बदाम? माहितीये तुम्ही काही असा फोडून खाल्लाय का? त्याच्या आतमध्ये बी असते, दगडाने असं फोडतात, मग त्याच्यामधली बी काढतात आणि खातात. तर असं बदाम एक रस्त्यावरती पडला होता. आणि मग दोघांनी बदाम पाहिल्याबरोबर दोघंही तिकडे धावत गेले. एकाने बदाम पटकन उचलला, मग दुसरा लगेच म्हणाला, तो बदाम माझा आहे. काय म्हणाला? तो बदाम माझा आहे, कारण पहिल्यांदा तो मी पाहिला. काय म्हणाला? पहिल्यांदा तो मी पाहिला म्हणून तो बदाम माझा आहे. दुसरा म्हणाला, नाही नाही, तो बदाम माझा आहे, कारण त्याने तो हातात धरलेला होता, कारण तो मी पहिल्यांदा उचलला आहे. आणि मग या दोघांचं चाललं होतं भांडण. एक म्हणत होता, नाही मी पहिला पाहिला, तो बदाम माझा आहे. दुसरा म्हणत होता, माझ्या हातात आहे, मी पहिला उचलला, तो बदाम माझा आहे. तेवढ्यात तिथे आला एक चलाक मुलगा. चलाक म्हणजे काय? हुशार. चलाक म्हणजे काय? हुशार. तो आला. हे दोघं नमाज बदाम माझा आहे, बदाम माझा आहे भांडत होते. मग तिथे तो आला आणि म्हणाला, थांबा थांबा. काय म्हणाला? थांबा थांबा, तो बदाम पहिला मला द्या, मी तुमच्या दोघांचं भांडण मिटवतो. मग त्या चलाक मुलाने काय केलं माहितीये? तो बदाम घेतला, तो खाली ठेवला, एक दगड घेऊन तो फोडला आणि कठीण कवचाचे किती तुकडे केले? 2 तुकडे केले. बघा, एक कवचाचा भाग याला दिला, दुसरा कवचाचा भाग याला दिला, आणि मधलं बी त्याने स्वतः खाऊन टाकलं. आणि मग तो काय म्हणाला माहितीये का? हा राहिलेला भाग आता माझा, आणि त्याने ती बी खाऊन टाकली. म्हणजे बघा, तुमच्या दोघांचे भांडण मिटवायला मी तुम्हाला काय केली आहे? मदत केली आहे, त्यामुळे हा भाग माझा. मग आता मला सांगा, या गोष्टीच्या तात्पर्यावरून तुम्हाला कोणती बरं म्हण सांगता येईल? दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. 2 मुलं भांडत बसले आणि तिसऱ्याचा फायदा झाला. लाभ म्हणजे काय? फायदा. तिसऱ्याचा फायदा झाला. म्हण कोणती आहे? दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. थँक्यू.